नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पताका कोणत्या प्रकारे कापायची। पणा आहे 42 पणा, सरासरी 42चा पणा आहे मित्रांनो। त्यानुसार आपण 42च्या पण्यानुसार आपण सरासरी 13.5 इंचवर निशाण मारलेले आहे आणि या ठिकाणी देखील 13.5 इंचचे निशाण मारायचे आहे। दोन ठिकाणी आपण 13.5 निशाण मारलेले आहे। जर आपल्याला वाटलं तर आपण सरळ एक रेष मारून घ्यायची टेपनुसार या प्रकाराने आणि दोन्ही ठिकाणी मारून घ्यायची 13.5 इंचवर आणि या प्रकाराने निशाण मारल्यानंतर आपण या ठिकाणी पताका कशी कापणार आहोत ते पहा मित्रांनो। एकदम सरळ कापून घ्यायचे सुरुवातीला। या प्रकाराने कापून घेतली। आता ही एक बाजू कापल्यानंतर आता दुसरी बाजू कापायची। सहज आणि सोप्या प्रकाराने आपण हे पताका कापणार आहोत। या ठिकाणी आपण खालून देखील या मशीनसाठी कागद लावून द्यायचा आहे। खालून कागद लावल्यानंतर याला कापता येतं। हे पहा, अगदी सरळ कापून घेतलं। कापल्यानंतर आता हे कागद वगैरे बाजूला करून द्यायचे। हे तिन्ही बाजू आपण बाजूला केल्या। आता हा कापड आहे 42चा, त्यानुसार आपण 3 तुकडे केले। आता आपल्याला हे कागद कोणत्या प्रकारे सुरुवातीला लावायचे आहेत पहा। या प्रकारे आपण 2 कागद आपण हे या ठिकाणी लावणार आहोत पहा। या प्रकाराने आपण सुरुवातीला कापड ठेवायचा असतो। या प्रकाराने आपण कापड ठेवायचे आहे सुरुवातीला आणि सरळ करून घ्यायचा त्याला। आपण हा सरळ केला, सरळ आहे या प्रकाराने। आता ही झाली एक बाजू। आता आपण दुसरी बाजू पाहणार आहोत। 3 बाजू आपण कापलेल्या आहेत। ही दुसरी बाजू आहे। दुसरी बाजूला या प्रकारे पहिले ज्या बाजू आहेत ती बाजूनुसार आपण दुसरी बाजू देखील या प्रकारे करून घ्यायची। खालच्या बाजू आपण सरळ करून घ्यायची आहे। त्यानुसार आता आपण दुसरी बाजू काढणार। आता ही तिसरी बाजू आहे। तिसरी बाजू देखील या प्रकारे आपण काढायची आहे। तिसरी बाजू देखील या प्रकारे आपण सरळ करून घ्यायची। जेही काही कापड असेल मागे पुढे राहिलेला तर आपण सरळ करून घ्यायचे आहे। या प्रकाराने आपण आता कापणार आहोत। आता पहा, त्यानंतर एक सरळ आपण पट्टी मारून घ्यायची। ही अंदाजाने घ्यायची। हिचा काही स्केल वगैरे नसतो। या प्रकारे सरासरी 20-22 मीटर कापड आहे। ही पट्टी एक सरळ काढून घ्यायची। त्यानंतर या प्रकाराने हे मशीन आपण लावायचे आहे। सरळ आपण हे कापून घेतलं। आता दुसरी बाजू। आता यामध्ये थोडा देखील कापड वाया जाणार नाही। यामध्ये 2 बाजू निघतील। एक बाजू ही इकडची आणि एक बाजू इकडची, 2 बाजू निघतील। याच्यामध्ये थोडा कापड देखील वाया जाणार नाही। या प्रकाराने आपण सरळ करून घ्यायचे त्याला। या प्रकाराने कापायचे। त्यानंतर या प्रकाराने ही पताका इकडची एक आणि 2 बाजू झाल्या। त्यामध्ये थोडाही कपडा वाया जात नाही। त्यानंतर
प्रकारे आपण कापून घ्यायचे आहे। या प्रकाराने आपण कापून घ्यायचे आहे। त्यानंतर इकडची बाजू आणि तिकडची बाजू दोन बाजू आहेत, यातून थोडाही कापड वाया जाणार नाही। पहा, आपण त्यानंतर सरळ करून घ्यायचं या कपड्यांना। त्यानंतर ही एक बाजू आणि ही एक बाजू, दोन बाजू आहेत। आता फक्त नॉर्मल यामध्ये आता ही शेवटची बाजू राहिलेली आहे। ही शेवटची बाजू या प्रकारे घ्यायची। या प्रकाराने आपली जी पताका आहे ती तयार झालेली आहे मित्रांनो। पहा, या प्रकाराने आपली ही पताका तयार झालेली आहे। पहा, या प्रकाराने आपली ही पताका पूर्ण तयार झालेली आहे। पहा, ही एक बाजू आणि ही एक बाजू मित्रांनो। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।